नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचा ब्लॉगरवरून तयार झाला होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांची 395वी जयंती निमित्त आपल्या गावामध्ये माजी सैनिकांकडून आम्ही पूजन तर करून घेतलंच होतं. त्यासोबतच बारक्यांचा चिमुकल्यांचा तो सहभाग बघून मी खरंच भारावून गेलो होतो. त्यासोबतच आपल्या आनंदयोग क्लिनिकचे सुहास डॉक्टर यांच्या संयुक्त विद्यमानाने आरोग्य शिबिरला देखील सुरुवात झाली होती आणि शिवजयंतीच्या निमित्ताने आईसाहेबांनी आज पुरणपोळीचा स्वयंपाक घरी बनवला होता. पुरणपोळीचा स्वयंपाक तर मस्त झालाच होता. त्यासोबतच संध्याकाळी शिवभोजनाची तयारी करण्यासाठी आम्ही गावात पोहोचलो होतो. त्यानंतर संध्याकाळी व्याख्यान सुरू झालं होतं. व्याख्यानाच्या आधी काही मुलांची भाषणं घेण्यात आली आणि त्यानंतर तेजसजी पाटील यांचं व्याख्यान सुरू झालं होतं. व्याख्यानामधून त्यांनी तलवारी पलीकडेचे छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासमोर मांडले. नंतर शिवजयंतीनिमित्त आपण जे शिवभोजन ठेवलं होतं ते देखील आम्ही चालू केलं होतं. सर्व ग्रामस्थांनी आस्वाद घेतला. मी आणि केकेने देखील आस्वाद घेतला. थोड्याच वेळामध्ये आपले श्रीमंत साऊंडचे मालक संदीप भैया गाजरे आणि आकाश भैया पाटील यांचं देखील ठिकाणी आगमन झालं होतं, कारण उद्याचा साऊंडच्या शोसाठी सामान घेऊन ते आले होते. त्यानंतर आम्ही सगळेजण गप्पा मारत तर बसलो होतो, पण केकेच्या वेगळ्या गप्पा चालू होत्या. त्या कोणत्या गप्पा असतील कमेंटमध्ये नक्की सांगा.